आपण बोलणार आहोत। मात्र सध्या आपण पाहतो की एक करून सगळ्या प्रवाशांना इथून खाली उतरवलं जातंय। काही महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना देखील या ठिकाणी उतरवलं जाते। जवळपास 1 तासानंतर या मोनो रेल मधून प्रवाशांची सुटका झालेली आहे। जरा ऐक यार, जरा ऐक, इकडे या। मी माझ्या पद्धतीने दाखवतो, सोड, मी दाखवतो बरोबर। कृपया लहान मुले आणि महिला, कृपया लहान मुले महिला यांना प्रथम येऊ द्या। सर ओरडतील बाबा, कृपया कोणीही घाई करू नका। लहान मुले आणि महिला मी नाही हलवत आहे सर, व्यवस्थित आहे तसंच ठेवलं, पुढे येऊ द्या। या ठिकाणी केलं जाते, अशी घोषणा या ठिकाणी केली जाते। एक करून प्रवाशांना इथून बाहेर काढले जाते। तर या ठिकाणी एक लॅडर सज्ज आहे, क्रेन सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। प्रवाशांना आता हळूहळू खाली उतरवलं जात आहे। त्यात सुद्धा प्राधान्य लहान मुलं आणि महिलांना दिलं जातं। तर आता डोर ओपन करून एक प्रवाशांना इथून बाहेर काढलं जाते। 1 तासापासून प्रवासी अडकलेले आहेत, मात्र अग्निशमन दलानं ही सिच्युएशन योग्य पद्धतीने हँडल केलेली आहे। कुठेही पॅनिक सिच्युएशन होऊ न देता एक करून प्रवाशांना खाली उतरवलं जाते। प्रचंड गर्दी आहे। या मोनोरेलमध्ये जवळपास 200 लोक आहेत, ज्यांना रेस्क्यू केलं जाते। मुंबईतलं हे आजचं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन। तर महिलांना या ठिकाणी उतरवलं जाते, एका महिलेला या ठिकाणी उतरवलं जाते। आपण इथे पाहतोय पाऊस सुरू झालेला आहे। जवळपास 6:15 वाजल्यापासून या ठिकाणी मोनोरेलमध्ये प्रवासी अडकलेले होते। आता त्यांच्या रेस्क्यूला सुरुवात झालेली आहे। आतमध्ये एसी बंद होता, व्हेंटिलेशन होत नव्हतं, त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरलेले होते, विनंती करत होते आतमधूनच हात जोडून की आम्हाला लवकरात लवकर रेस्क्यू करा। अखेर या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली। आता लहान मुलं आणि महिला प्रवाशांना प्राधान्य दिलं जातं। तर मोनोरेल बंद पडलेली होती, 6:15 पासून ही मोनोरेल बंद पडलेली होती। जवळपास 200च्या आसपास प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकलेले होते। त्यातच काही वेळानंतर एसी बंद झालेला होता, वीज पुरवठा सुद्धा गेले, म्हणजे आतमध्ये वीज सुद्धा गेलेली होती, त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरलेले होते। त्यानंतर प्रवाशांकडून सातत्यानं विनंती केली जात होती, अखेर रेस्क्यूला सुरुवात झाली। एक करून प्रवाशांना या ठिकाणी उतरवलं जाते। महिलांना प्राधान्य द्या असं आवाहन या ठिकाणी केलं जाते। पाऊस सुरू आहे। अग्निशमन दलाच्या या शिडीवरून एक करून प्रवाशांना खाली उतरवलं जात आहे। प्रचंड गर्दी मोनोरेलमध्ये आहे। एकच डोअर या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे आणि तिथून या सगळ्या प्रवाशांना आता खाली उतरवलं जाते। दोन्ही लॅडरमधून या ठिकाणी 2 डोअर ओपन करण्यात आले आणि दोन्ही लॅडरमधून आता या प्रवाशांना खाली उतरवलं जात आहे। 200 जण आहेत, 200 जणांना एक करून असं बाहेर काढलं जाणार आहे। गेल्या 6 तासापासून हे सगळे प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकलेले होते। कुणाला त्रास होत असेल तर त्यासाठी वैद्यकीय पथक या ठिकाणी सज्ज आहे। एकेकाला खाली आणल्यानंतर त्याला काही त्रास होतो का याची विचारणा केली जाते। तब्बल 6 तासांनंतर मोनोरेलमधनं प्रवाशांचं रेस्क्यू केलं जात आहे। त्यातही प्राधान्य लहान मुलं आणि महिला प्रवाशांना दिलं जात आहे। या ठिकाणी 2 मोनोरेल अडकलेल्या होत्या, त्यातली एक मोनोरेल काही काळानंतर पुढे रवाना झाली। मात्र ही जी मोनोरेल होती यात तब्बल 200 प्रवासी होते। आता त्यातल्या एक करत प्रवाशांच्या रेस्क्यूला सुरुवात झाली।